एका चुकीमुळे गंधर्वाला मिळाला भयानक राक्षसाचा शाप, पण एका व्रताने बदललं त्याचं संपूर्ण जीवन. काय आहे कामदा एकादशीचं हे अद्भुत रहस्य? ऐका ही चमत्कारिक कथा. नमस्कार, आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या चॅनेलवर. आपणा सर्वांना कामदा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. चला आपण सर्वजण मिळून कामदा एकादशीची पवित्र व्रत कथा ऐकूया. पौराणिक मान्यतेनुसार चैत्र शुक्ल पक्षातील एकादशी ही सर्व पापांचा नाश करणारी आणि सर्व मनोकामना पूर्ण करणारी मानली जाते. या एकादशीला कामदा एकादशी असे म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने आणि ही व्रत कथा केवळ ऐकली तरी भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. प्राचीन काळातील ही गोष्ट आहे. भोगीपूर नावाचे एक नगर होते. त्या नगरावर पुंडरीक नावाचा राजा राज्य करीत होता. त्याच्या राज्यात सर्व प्रकारचे ऐश्वर आणि वैभव नांदत होते. त्या नगरात अनेक अप्सरा, किन्नर आणि गंधर्व राहत होते. त्यांच्यात ललिता आणि ललित या नावाचे एक गंधर्व दाम्पत्य होते. या दोघांमध्ये इतकं गाढ प्रेम होतं की क्षणभरही ते एकमेकांपासून दूर राहिले तरी व्याकुळ होत असत. एकदा राजा पुंडरीक यांच्या दरबारात ललित गाणं गात होता आणि ललिता त्याला साथ देत होती. त्याचवेळी ललितला आपल्या प्रिय पत्नीची आठवण झाली आणि तो व्याकुळ झाला. त्यामुळे त्याच्या गाण्याच्या तालात चूक झाली. त्याचवेळी कर्कट नावाच्या एका नागाने ललितची अवस्था ओळखली आणि राजाला त्याच्या चुकण्यामागचं कारण सांगितलं. हे ऐकताच राजा संतापला आणि म्हणाला, अरे मूर्खा, तू माझ्यासमोर उभा राहून तुझ्या पत्नीचा विचार करतोस? जा, आता तुझ्या या कृत्याची शिक्षा भोग. मी तुला राक्षस योनीचा शाप देतो. राजाच्या शापामुळे ललित त्या क्षणीच एक भयानक राक्षस बनला. त्याच्या तोंडातून अग्नी निघू लागला आणि त्याची मान पर्वतासारखी दिसू लागली. राक्षस बनल्यानंतर त्याचं शरीर 8 योजनं इतकं विशाल झालं. हे पाहून त्याची पत्नी ललिता दुःखाने व्याकुळ झाली. तिने आपल्या पतीच्या उद्धाराचा मार्ग शोधायला सुरुवात केली. ललित राक्षस योनीत जंगलात भटकत राहिला आणि ललिता त्याच्या मागे मागे दुःखी मनाने फिरत राहिली. असं करत करत एके दिवशी ललिता शृंगी ऋषींच्या आश्रमात पोहोचली. तिने ऋषींना आपल्या पतीला मिळालेल्या शापाबद्दल सर्व काही सांगितलं आणि त्याच्या मुक्तीचा उपाय विचारला. तेव्हा शृंगी ऋषी म्हणाले, हे गंधर्व कन्या, काही दिवसातच चैत्र शुक्ल एकादशी येणार आहे, ज्याला कामदा एकादशी म्हणतात. या पवित्र व्रतामुळे मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. जर तुला तुझ्या पतीला राक्षस योनीतून मुक्त करायचं असेल तर माझं म्हणणं लक्षपूर्वक ऐक. तू खरी श्रद्धा आणि विधीपूर्वक कामदा एकादशीचं व्रत कर आणि त्या व्रताचं संपूर्ण पुण्य आपल्या पतीला अर्पण कर. त्यामुळे राजाच्या शापाचा प्रभाव नष्ट होईल आणि तुझा पती असुर योनीतून मुक्त होईल. मुनींच्या सांगण्याप्रमाणे ललिताने चैत्र शुक्ल एकादशी आल्यावर पूर्ण श्रद्धेने आणि नियम पाळत कामदा एकादशीचं व्रत केलं. द्वादशीच्या दिवशी तिने ब्राह्मणांच्या समक्ष आपल्या व्रताचं पुण्य आपल्या पतीला अर्पण केलं आणि भगवान विष्णूंना प्रार्थना करू लागली, हे जगदीश, माझ्या या व्रताचं फल माझ्या पतीला प्राप्त होऊ दे आणि तो या राक्षस योनीतून मुक्त होऊ दे. त्याबरोबरच कामदा एकादशीचं पुण्य तिच्या पतीला मिळालं. त्यामुळे ललित राक्षस योनीतून मुक्त होऊन पुन्हा एकदा सुंदर गंधर्व बनला. त्यानंतर दोघेही दिव्य विमानात बसून स्वर्ग लोकाकडे निघून गेले. तर ही होती कामदा एकादशीची पवित्र व्रत कथा. आपल्याला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.